हाय हाय चिकन हे बघा रानमेवा मधलं मंडळी आलेले आहेत। हाय हाय बेटा हाय हाय। घरामध्ये गाड्या आल्या कारणाने लोकांनी पायी प्रवास बंद केलेला आहे, त्या कारणाने वाटा पण बंद झालेल्या आहेत आणि आम्ही वाटा काढत काढत चाललेलो आहे रानाच्या दिशेने। बघूया वाटा सापडतात का। भरपूर सारी झाडी आहे। हाय बेटा टोपी घातलीस, बोल काय बोलतोस, कसं वाटतंय। हा गरमीतून मस्त वाटतंय ना, थंडगार। हा मुंबईच्या गरमीपेक्षा बरं आहे ना। रानमेवा खायला आलोय आपण। सागर भाऊजी ताडामाडासारखे वाढलेले आहेत आणि बहुतेक पुढच्या वर्षी त्यांचा वाजवायचा विचार आहे आमचा। पोरगी वगैरे कोण असेल तर कमेंट्स करून सांगा। काजूची लागवड केलेली आहे, बघू शकता चारी साईडने काजूची लागवड केलेली आहे। आमच्याकडे काजू छोट्या छोट्या झाडांवर मोठे मोठे काजू लागतात, म्हणून बहुतेक लोक आता काजूची लागवड जास्त करून करतात। हाय अंशू बेटा कसा आहेस। हा आणि मग आम्ही गोळा करतोय, मस्तपैकी जांभळं ताजी ताजी पडलेली आहेत, ती टिपतोय। गावी करवंद आणि जांभळं गाण्यामध्ये मजा वेगळीच असते। बघूया झाडावरती किती आहे जांभळं। हा हा भरलेला आहे, पण कॅमेरामध्ये एवढं काही क्लिअर दिसणार नाही। जांभळाचं झाड भरलेलं आहे पूर्ण। हे आमचे साडूबाई, त्यांचा मुलगा जांभळं टिपताना। हे बघा मी जांभळं 4-5 टिपलेली आहे, कशी वाटतात। उन्हामध्ये दिसत नाही रे कॅमेरामध्ये। बघू शकता काटेरी सुकलेली काटेरी झाडातून वाट काढत पुढे चाललेलो आहोत आम्ही। पुढचा प्रवास तर आणखी खडतर असेल, कारण आता वादळाच्या नंतर बहुतेक पायवाटा बंद झालेल्या आहेत आणि जिकडे तिकडे असं आपल्याला काटेरी झाडं दिसतात। ही कोणती झाडं आहेत वहिनी। घाणेरी, हा ही घाणेरीची झाडं आहेत। जी बाई पण वाटा काढतायत आपल्या काठीच्या साहाय्याने। हा काजूवरती काजू आहेत का। अरे हा तो बघ काजू, काजू टप्पारा काजू लटकतो पिवळा, त्याला मोठी बी लागलेली आहे। आमच्याकडे काजू आणि आंबे, कोकण म्हणजे काजू आणि आंब्यांसाठी खास फेमस आहे। आणि तुम्हाला इथे काजूची झाडं आणि त्या झाडावरती लटकलेले काजू बीवाले काजू बघायला मिळत आहेत। हा तो बघा तिकडे दुसरा आहे, कॅमेरामध्ये क्लिअर येतोय की नाही माहिती नाही। काजूच्या झाडाखाली ज्या बिया पडलेल्या असतात त्या बियांवरून मला एक रील आठवलेला आहे, तो रील मी बनवणार आहे आणि तुम्हाला बघायला पण आवडेल आणि थोडं हसायला पण येणार आहे। माझ्या शॉर्ट्समध्ये तो बघा तुम्ही कोणता रील बनवला आहे तो मी। आता जिकडे तिकडे झाडच आहेत, काटेरी झाडं आहेत आणि त्या झाडांमधून वाट काढत आम्ही चाललो आहोत आमच्या टार्गेटकडे। तो टार्गेट तुम्ही विचार करा, एवढी सारी मंडळी या रानामध्ये चाललेल्या आहेत जिथे वाटा नाही आहेत, कशासाठी चाललेले आहेत। आंबे, काजू, कोकम, करवंद की जांभळांसाठी। तर तुम्हाला नक्कीच प्रश्न पडलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर बघा तुम्हाला
हवं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे समजेल तुम्हाला नक्की हे सर्वजण कुठे चाललेले आहेत. इथे तुम्हाला कोरोनाचं फुल बघायला मिळत आहे. कोरोनामुळे सर्वांचं जीवन विस्कळीत झालं होतं आणि ते आता काही वर्षाने पुन्हा सुरळीत चालू झालेलं आहे. कोरोनाचं फुल बघा, तुम्हाला दाखवतोय प्रेक्षकांना, खास प्रेक्षकांसाठी कॅमेरा क्लोज घेतलेला आहे. कोरोनाचं फुल दाखवतो तुम्हाला. कोरोना कोरोना आया कोरोना गया. और अभी कोरोना नहीं आएगा अपने इंडिया में. थांबलेली आहे कारण पुढची वाट त्यांना सापडतच नाही आहे. हा, वाट कुठे आहे सापडत नाही, त्या कारण मंडळींनी थोडा पॉज घेतलेला इकडे. पुढे आमच्या छोट्या सासूबाई, त्यांना मी काकी बोलतो, त्या वाट काढतायत. तोच सांगितलं मी रस्ता करतोय, तुमचं नाव घेतलंय खास. हे बघा रानमेवा मधला दुसरा एक फेमस म्हणजे करवंद. काढून ठेवायला माणसं करायची, काढायची माणसं करायची. बघा इकडे सुकलेली लाकडं जी चुलीसाठी इंधन म्हणून वापरतो आपण, तिकडे जागोजागी पडलेले आहेत. या लाकडांचा यूज करून गावी चुलीवरती खास जेवण, बॉम्बेला आपण चुलीवरती जिथे जिथे चुलीवरती बनवलेलं असतं ते हॉटेल बघतो, कारण चुलीवरचं जेवण खूप टेस्टी असतं आणि ते खाण्यासाठी आपण हॉटेलच्या बाहेर लांबच्या लांब रांगा लावत असतो. रांगा जर तुम्हाला लावायच्या नसतील हॉटेलमध्ये तर आमच्या कोकणामध्ये या, तुम्हाला घरोघरी चुलीवरचं जेवण खायला मिळेल आणि चुलीवरची टेस्ट काय असते ते तुम्हाला अनुभवायला मिळेल. त्या आमच्या सासूबाई बघा कशा वाटा काढल्या आहेत. आमच्या सासूबाई आणि त्याच्या पुढे आहेत भाऊजी. बघा वाट काढण्यासाठी किती मेहनत करतायत. काकी धार आहे ना कोयत्याला, पाजून आणली की नाही? हा, ही बघा, ही आहे चिंबूल बोलतो आपण याला. हिने बायकोने डोक्यावर घेतलेली आहे चिंबूल. काही डोक्यावर हातामध्ये तर काही नाही, नुसते चिंबूल ठेवलं नाही, दाखवायला वाटतं प्रेक्षकांना. तर एवढं नको सापल काय असतं ते आपल्याला इथे बघायला मिळतोय या रानामध्ये. जी आम्ही स्ट्रगल करतोय कशासाठी ते माहिती नाही अजून, मला पण माहिती नाही हे स्ट्रगल काय आहे. बघा हे पाण्याचं आहे, बिसलेरी वॉटर बॉटल. हे पाणी आम्हाला 1 तासाच्या पायी प्रवासानंतर ही बायको आणि सासूरवाडीवाले लोक कुठे घेऊन चाललेत माहिती नाही मला. लागलं रे, काटा लागला पायाला, काटा लागला. हो खरोखर. थांब जरा थांबा आणि घ्या खांबा, या 2 शब्दावर एक रील बनवलेला मी. थांबा आणि खांबा इकडे पण आम्ही यूज करतो तो वर्ड. थांबा 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 बोललो की मला तो खांब्याचीच आठवण येते. काय वाकडा तिकडा त्याला काय रस्ता बोलणार, वाकडा तिकडा त्यालाच रस्ता बोलणार ना, पायवाट. बिकट परिस्थिती दिसते या जंगलामध्ये, पानकोटच्या जंगलामध्ये बिकट परिस्थिती आहे. भावानो सांभाळून या. अरे डोक्याच्या वरती पण काटे आहेत आणि पायाखाली पण काटे आहेत, की कुठे कुठे बघायला लक्ष द्यावं लागणार. आणि हातामध्ये एक बिसलेरीची बॉटल आहे, बघू शकता. सभोवताचा परिसर तुम्हाला दाखवतो एक राऊंड घेऊन कसं काय आहे ते. कुठे वाट दिसत आहे, थोडं वाकून जावं लागतंय तरी वाट सापडलेली आहे. आनंदाची गोष्ट, वाट सापडलेली आहे मानो, मेन वाट.
बघा हे काटे काटे बघा ह्या झाडाला दिसतात काटे 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 भयंकर मोठे मोठे काटे आहेत. आता उद्या फाट्याने यायला लागेल. भरपूर सारे फाटी आहेत. फाटी म्हणजे लाकडं जी चुलीसाठी वापरतो त्यांना आम्ही गावच्या भाषेमध्ये लाकडं फाटी बोलतो. कुऱ्हाड आणायला होती तोडलंय फायनली. हा सुकं लाकूड होतं त्या कारण लवकर तुटलेलं आहे. ओलं असतं तर ते मला वाटतं अर्धा तास तर गेलं असतं तेवढं लाकूड तोडण्यामागे. घरी घेऊन जायला तर ठीक आहे पण मी त्याला ओढलं तर तो मला पाठीमागून ओढेल हे नक्कीच आहे. त्यापेक्षा आहे ते तिथे बरं आहे रानामध्ये. मी फाट्यांची सोय दुसऱ्या ठिकाणावरून करेन. नको मला ते. हो 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 शर्टला पकडलेलं आहे काटेरी घाणेरीच्या झाडाने. बघू शकता पायाला थोडं लागलेलं आहे काटेरी झाडाने करसटलेलं आहे. झाड आपल्याला बघायला मिळतं. बघूया टच केलेला असतो का. टच केलेलं आहे आणि लाजलेलं पण आहे. सुंदर असं लाजलंय ते झाड. बघायला पण मजा वाटते आणि टच करायला पण बरं वाटतंय. लाजळूच्या झाडाचा दमलेत सर्वजण आणि थोडा विसावासाठी ते थांबलेले आहे तिकडे. कोण दमलेले आहेत काय नक्की समजत नाही. बच्चे कंपनी जमलेत की बुढे कंपनी जमलेले आहेत काय समजत नाही. की मधल्या गटामध्ये जे मावत आहेत ते दमलेले आहेत. कोणाला जंगलामध्ये काय बघणार. बघायचं असेल तर गावामध्ये जाऊन बघा ना. आंबे बघा आले काय जंगलामध्ये काय बघणार. अगं तो आंब्याचं झाड नाही काजूचं झाड आहे. काजूला बघताना आंबे बघता आलत काय. अशा ठिकाणी पोचलेलो आहे तिथे कोणत्याच मोबाईलचं नेटवर्क पकडणं नाही. अशा ठिकाणी पोचलेलो आहोत. चारी साईडने फक्त झाडीच झाडी आहे. वाट पण दिसत नाही कुठे. वाट कुठे आहे ते वाट शोधावं लागते. चला आता आले ना. हलाव 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 हलाव. आपल्या घरी नंतर जायचा उतरायला आहे का. बघा उतरायला मिळतंय की नाही. नाही तर अंडा खाली ठेवा. मी ठेवली बॉटल माझ्या खाली. चला तुमच्याकडे पण छान आहे. हो अतिशय कठीण प्रवास. गावी आलो असं प्रवास करायला पण आवडतो आणि अनुभवायला पण आवडतं. असा कठीण प्रवास. घरून निघायच्या आधी नाश्ता केला होता तरी पण भूक लागलेली आहे. दुपारचं जेवतो तसं जेवून निघालो असतो तरी पण भूक लागली असते. कारण प्रवास वाटा एवढ्या कठीण आहेत. थकलो. भूक लागली अक्षरशः भूक लागलेली आहे. काहीतरी आणलंय बायकोने बॉम्बेवरून. काय घेऊन आलो त्यापैकी काय आणलं असेल तर ते खायला मिळेल. नाहीतर वाट बघावं लागेल कधी जेवण बनेल ते. वारुळ भवान वारुळ असतं मुंग्यांचा. आमच्या गावठी बोली भाषेमध्ये त्याला भवान बोलतात. आयत्या बिलात नागोबा बोलतात ते हात. हो आयत्या बिलामध्ये नागोबा बोलतात. साडूबाई बोलले ते बरोबर आहे. सापाचं काय घर नसतं. जिथे त्याला आयता भेटतो तिथे तो जाऊन बसतो. वहिनीला विचारा. वहिनीने काय विचारायचं का विचारा. हो वहिनी हो पाठीकडे. मला नाही काय माहिती. तुम्हाला काय माहिती आहे का. सरपंच ताई पण आलेले आहेत आपल्या प्रवासाबरोबर.
सरपंच ताईंना विचारतो तुम्हाला कसं काय वाटतं आजच्या प्रवासाबद्दल. मस्त छान वाटतंय. छान वाटतंय. वर्षभराने एकदाच इकडे आम्ही येतो. सर्व फॅमिली एकत्र आल्यावर फॅमिली आमची सगळी. बघा आमची फॅमिली बघा. बघू शकता तुम्ही फॅमिली. ईच अँड एव्हरी मेंबर ऑफ दिस फॅमिली. काय इकडे पण एक वाटबीट बनवा म्हणजे काय डायरेक्ट पुढच्या वर्षी डायरेक्ट येऊ. देऊ काय करतोयस. देऊ आहे का. तुझी कॅप छान आहे मस्तपैकी. कॅपच्या वरती काय आहेत शिंगा आहेत की काय आहेत कान आहेत. त्या आंब्याच्या कैऱ्या लावल्यास. हो व्हेरी 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 गुड. कुठे कोटा. हा इकडे आपण बघू शकतो छोटं घरटं आपल्याला बघायला मिळतंय. हे बघा छोटं घरटं. बघूया त्या घरट्यामध्ये काय पिल्लं की पिल्ला अंडी वगैरे आहेत का नाही. नाही खाली खाली घरटं खाली आहे. पिल्लं उडालेली दिसत आहेत. काय करणार गरमी जेवढी आहे. पिल्लं आता वाजलेले आहेत 11 वाजलेले आहेत. 11च्या दरम्यान तर पिल्लं या भर उन्हामध्ये घरट्यामध्ये तर दिसणार नाहीत. ते नक्कीच उडाले असतील. वाव ग्रेट. भरपूर काही नवीन पाहायला मिळते. आपण पाहिलं पहिलं कोरोनाचं फूल, त्यानंतर करवंद जांभळं, त्यानंतर हे घरटं आणि एक वारूल बघितलं आपण. अजून काय बघायला मिळते का बघूया. रानामध्ये गेलो होतो बाणकोटकोंडाला. फायनली वी गॉट अवर डेस्टिनेशन अँड वी आर गोइंग टुवर्ड्स अवर फायनल डेस्टिनेशन. येस फायनल डेस्टिनेशन आम्हाला मिळालेली आहे. अतिशय कठीण खडतर असा प्रवास आणि त्या प्रवासामधून शेवटी आम्हाला आनंद मिळाला कारण आम्हाला आमची फायनल डेस्टिनेशन मिळालेली आहे. असा आमचा थरारक प्रवास. हा जंगल फेमस आहे. भानकोंडचं जंगल असं आहे फेमस आहे. आणि हे बॉर्डर आहे माझं सासूरवाडीचं पण लागतं माझ्या गावापासून जवळच आहे. म्हणजे आमची जस्ट 5 मिनिटांनी आम्ही बॉर्डर क्रॉस केली तर हा भानकोटचं जंगल चालू होतं. आणि हा जंगलावरती राज करणारे आहेत भानकोंडकर. आणि मुख्यतः हा जो जंगल आहे तो खास फेमस होता पूर्वी. आंब्यांसाठी हा फेमस होता. आमच्या गावातील लोक जर आंबे हवे असतील तर ते नक्की या जंगलामध्ये यायचे. रानटी आंब्या, कलमी नाही. कलमी आंबे पाडण्यास किंवा तोडण्यास सक्त मनाई आहे. रानटी जे आंबे असतात म्हणजे झाडाखाली पडलेले आंबे असतात ते, त्यासाठी हा रान जंगल खूप फेमस होता. बघूया आता पुढचा काय आहे प्लॅन आहे या लोकांचा. थोडा विश्रांती तहान लागलेली आहे. पाणी पितो. दमलेलो आहे. एका हातामध्ये कॅमेरा आणि दुसऱ्या हातामध्ये बॉटल म्हणजे पाण्याची बॉटल. दुसरं काय समजू नका बॉटल. त्या कारणात दमलेलो आहे मी. थोडं पाणी पिऊन थोडं विश्रांती घेतो. तर इकडे आता आजीबाई आमच्या साफसफाई करतायत. काय कुणी काय आणलेलं आहे बघूया. भरपूर काय आणलेलं आहे. पाण्यासाठी पाणी खूप महत्त्वाचं आहे. इकडे जपून पाणी वापरा सर्वांनी कारण पाणी संपलं दुसऱ्या कोणत्या आयटम संपल्या तर आपण त्याचे सबस्टिट्यूट किंवा दुसरं त्याऐवजी काही यूज करू शकतो. पण पाण्याला काही ऑप्शन नाही. बायको पाणी जपून वापर. प्यायला पण नको काय. प्यायला हे बघा आमच्या सासूबाई जागा साफ करत आहेत. साडूबाई पण आहेत. आणि तिकडे भाऊजी. हो टोपी घाला तुम्ही. टोपी घाला भयानक दिसत. लंबू लवकर पटावर साफ कर. प्रत्येकाची परिस्थिती सारखीच आहे. मी पण टोपी का घातले त्याच कारणाने मी पण टोपी घातलेली आहे. त्या कारणाने
जेव्हा आपण दुसऱ्याला बोट दाखवतो तेव्हा 4 बोट आपल्याकडे असतात, ते प्रत्येकाने विसरू नका. लाकडाच्या साह्याने मी पातेरी जरा साईडला करतोय. सुकलेली पातेरी बसण्यासाठी खास जागा करतोय. हा साठी पातळी साफ करता की दाखवता फक्त? दाखवायला नको लोकांना कसं साफसफाई चालू आहे बघा. तू ढकललेला आहे ना. आलो तेव्हा परिसर कसा होता आणि आता बघा कसा एक 5 मिनिटामध्ये परिसर स्वच्छ केलेला आहे. कोणते झाडू न वापरता जंगलातल्याच वस्तू वापरून परिसर साफ केलेला आहे. आग लावायला भीती वाटते, आग लावली तर वनवास जाईल. हा सुकी पातेरी पटकन जळते आणि त्या जळलेल्या पातेरीचं रूपांतर कधी वनवामध्ये होईल ते सांगू शकत नाही. त्या कारणाने खूप काळजी घ्यावी लागते जंगलामध्ये आल्यावर. मस्त साडूबाई, मस्त झाडू बनवले. कोंबडे या नाही त्या त्या इथं बांधून ठेव इथे. ए कुणाकडे आपल्या ह्याच्याकडे ए वेदू दुसऱ्या कोंबड्या काय ही पिशवी देतो कोंबड्या. मुलं घरात असो, लहान मुलं बाहेर असो, रानात जंगलात घरात मोबाईल त्यांचा फेवरेट. जिथं जाऊ उधर मोबाईल. शकता आजीबाई 3 दगडाचा वापर करून सुंदर अशी चूल बनवलेली आहे. चूल बघून तुम्हाला अंदाज आला असेल थोडाफार की आम्ही जंगलामध्ये कशासाठी आलेलो आहोत. चूल आणि ते पेटवण्यासाठी लाकडं, फाटी बोलतो आम्ही त्याला. फाटी आणलेली आहेत बायकोने. हे सुकी आणलीस ना. कागद भाऊ फरसान कोणी काय खाल्लं नाही. प्लास्टिक आहे दियांचं फेवरेट ही आमची झोली. प्रसाद खायला मिळणार आहे आज आम्हाला. इकडे सुरी. अरे वेदू बरोबर सोल. सुरी दे ना. कोंबड्या दुकान आहे ना गावात? काय दुकान आहे तो सांगताय काय? ह्याचा असेल ना रितेशचा. आमचे भाऊजी आणि साडूबाई पिल्लू आहे. गावठी कोंबडी सुलताने. रानामध्ये जी मजा असते ती म्हणजे गावठी कोंबडीचा रस्सा, झणझणीत रस्सा प्यायला. ती मजा होते रानामध्ये. ज्याचं घरी जरी घेऊन गेलो तर त्याची टेस्ट बदलते. जी रानामध्ये जी टेस्ट येते ती आपल्याला घरी टेस्ट करायला मिळत नाही. ते ही थोडी मोठी आहे बघा. इथे आपल्याला बघायला मिळते आहे कोंबडी कशी सोडली जाते रानामध्ये गरम पाणी न वापरता. घरी कोंबडी सोलायची असेल तर त्या गरम पाण्यामध्ये थोडे टाकायचे. आता इकडे काय गरम पाणी वगैरे नाही आहे, डायरेक्ट सोलतोय आम्ही तिला. आमचे साडूबाई जेवण बनवण्यामध्ये एक्सपर्ट आहेत. कडू असतो, फुटला तो अजिबात नाही घ्यायचा कधी. ही कोंबडी आहे अंडी देणारी. मस्तपैकी अंडी आपल्याला बघायला मिळत आहेत. कोण हे अंडी बघा, अंडी बघायला या. कोंबडीची अंडी. कवचवाला अंडा पण भेटला. अंडी अच्छा आहे. हा काय अंडी इथे टाकलेली आहेत. नाही हो सांगू नका कोणाचे घेतले ते आधी मी आणले तिनेच आणले वाटत. चिकन बारीक करण्यासाठी आंब्याच्या बुंद्याचा वापर चालू आहे. जिवंत बुंदा. त्याला जरा पॉलिश करत आहेत. पाणी पण लागेल. पाणी आहे बाबा तांब्या. गावीवाला खूप अशा शक्कल लढवाव्या लागतात. लई नका काढू नाही तर मग गुसकी आहे. बाबूला पण दिलं नाही तिकडे साफ करा. सर्वांनी थोडं काम वाटून घेतलेलं आहे.
हे पाणी किती आहे आता? हा घे हा पीस बारीक कर. बारीक कसे ह्याच्यात टाक पाना हा घे पान. काय सामान काय आहे? कसा तुम्ही कापता हो? अरे हा हे आहे साखळी थोडी आहे चांगली. हो नाही आता काहीच बनवत नाही. बॉम्बेला पहिलं सर्व चपाती भात मटन चिकन जे पाहिजे सर्व. हो वहिनी आल्यापासून काही नाही जेवणामध्ये. हाय दियांश. हाय हाय कर हाय अंशू. म्हणून आम्ही आमच्या देवाशी आलो मामाच्या. अंशू आमच्या मामाच्या कुठे आला तू? मामाच्या देवाशी सांग. दर्शन घेतले? हो काय पडलास? हो आपण आम्ही भानकोंडात आलोय आलोय मामाच्या गावी. मामाच्या गावी आई आले. पाणी पाणी आणायला गेला माझाले पोरगा. पाणी आणायला गेलेला आहे. त्या दिवशी मी म्हटलं बाहेर हाल शूटिंग करायला खाली सगळा मसाला गोळा देव बाटलं म्हणजे काय त्यातला एकच माझी पण डरम होता तो. याने क्लोज घ्या. याला वरती जायचा. तिकट लागलं तर याला घरी चला. जेवायला एक तांब्यात सगळ्यांनी हे करायचं. नाही नाही पुरेल जास्त राहील. आहे तो काय आहे अजून भरपूर पाणी आहे. पाणी भरपूर आहे आपल्याकडे. सगळं टाकाय टाक टाक. एवढं पाणी कोण पिणार आहे? हो टाक टाक. रस्ता चांगला लागतं ना. पाण्याला चव असते. आणखी वाटा एक तांब्या. टाकू द्या टाकू द्या. एक टमाटा दोन टाका. एक हे अंड्यामध्ये पुरेल ना? पुरेल मेजॉरिटी पुरेलची आहे. पाणी पुरणार आहे. पाहिजे म्हाताऱ्या कोताऱ्यांना चौघाजण पाणी करणं असं नाही एवढा. अगं पण राहील त्यात किती कोण खाणार आहे? कोण खाणार आहे? पोरा खाते आता पिते. नाही कोण नाही आता खाणार कोण नाही. पाणी नाही पियाला राहणार ते रस्ता. हं ते तर काय रसा खाऊन पाणी प्यायला नको. हाय होई लागला की आता पुरे झाडाकडचा झाडाकडचा फोटो पाहिजे. थांब मी तुला काढतो. कुठं काढला थांब बघ कसा येतोय तो. डायरेक्ट युट्यूब लाईव्ह आहे. काय पद्धत काय नाही. डायरेक्ट लाईव्ह येणार. फोटो बिटो मग बघा मग. अंडा तयार आहे. हा थंड आहे. बोलला काय बाबू? हे देऊ या कुठे? हे काय बोलते आत्तू काय बोलते? आम्ही बाबूचा बघ मामानं सांग त्या काकांना सांग. काय बोलले आत्तू? काय बोलले? बाबाची सांग. कोणाच्या बाबाची टांग? बोल असं नाही बोलायचं. बाबाची गाव बोल असं नाही बोलायचं. आई बाबाने म्हणा काय बोल आवडली म्हणा. आपल्या आतूची शूटिंग पण झाली तिकडे. आतू नाही माऊ बोल. माऊ आहे माझी. आई नाही हा मोर नाही होत. नाही होत. तुम्हाला बोलता हं, तू मस्त मोर होतो. कसली एक केलीची नाही तर मोठला पडायचा. हो हे काय भाऊ इस्त करू नका. निकालावरच ठेवा. उठपटव नाही तर काय तोंडात पडायचं नाही. नाही पडलाय. हा बघा. हो निकालावरच ठेवा. इस्त नका करू. मोठला सुटला. हो डबल पान करा त्याला. डबल पान केला. ते बघ बाबाने काय बनवला. निकाल बाहेर काढ बाबू आणि त्याच्या म्हटला तेवढं खाली इस्तो कर. म्हणजे करावं. निकार काढा इकडे काढा. बघा इकडे निकार बाहेर काढा. निकार सर्व जेवढे येते तेवढं एवढं म्हटला ठेवा. ह्याला उचलता फाटल फाटल. हा घ्या तू पान. कुठला रानवंडीचा. कुठं लागला? काय ला कुठं लागला? हे बाबू तिथला नसेल. झाला. हॅपी होली कर. हॅपी होली.
दादाला ऍक्च्युअली घर बोलला ना तर त्यांना बोलले माझ्या बाबांना असं बोलायचं नाही. बाबा बोलले मग सगळी बोलतात का आम्ही काय बाबाच बोलू. अंगणवाडी पण बाई सांगायचं जावं ना कामच ते फोटो काढायचं त्यांचं कामच तो काय वाटेपासून ना त्या सरकपासून पाहतात फोटो अजून जुन्या आठवणी ताज्या करायच्या असतील तर फोटोच कामाला येतात. हा भाजलेला ना मगाशी खाऊन बघितलेला ना ते साडूबाई बोललेलं वाजलेलं आहे. हो की नाही फायनली जेवण रेडी झालेलं आहे. सर्वजण जेवायला बसलेले आहेत. घरून भाकरी आणलेल्या आहेत बनवून. तांदळाची भाकरी आहे. आई भाऊजीने इकडे भाकरी दे. हाय देव देव काय खाणार. अंडा अंडे का फंडा. पण आणले तो आणि थोडा तिकडे काय मिक्स करतायत. हो काय मिक्स करताय. ओ राव आम्हाला विसरू नका मिक्स करताना. म्हणजे पोरांना वेळा ताण लागली तर हा हो वाटी नसेल तर टोपातून द्या काही चालेल. आम्हाला फक्त प्यायचा आहे रस्सा झणझणीत दादा तुम्हाला जागा रस्सा प्यायचा आहे. सागर ही एकाला घ्या. सर्वांनी चालू केलेले आहे. पुढे कर आणि ताई नाही तिकडे. आणि इकडे रस्सा वाटप. हा हा हो हो फायनली आलेला आहे. ज्याची आपण वाट पाहत होतो तो. आय ह्याला दे कुठं गेला. हो बघू शकता झणझणीत रस्सा. पोराला अंडी दे मी त्यात घेतो. अंडी देता येणार व्हेरी टेस्टी. जवळ आणलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आंबा टाकलेला आहे. आंबट टेस्ट येण्यासाठी. वहिनीने प्लेट ठेवा. भाकरी बरोबर जवळा खायची मजा पण एक वेगळी असते. नाही तर जवळा पुढे पास्ता बघू शकता तुम्ही झणझणीत रस्सा. कोंबडीचा अंडा फक्त रस्त्यात दे. जवळा आणि तांदळाची भाकरी असा आजचा मेनू आहे. आणि राईस पण आहे तो नंतर मिळेल. इकडे जी आहे आमच्या वर्षात एकदा देणार. चला चला आता सर्व सोबतच जाऊया. आम्हाला काय रस्ता सापडणार नाही. चुकायला होईल. भोजनचा आनंद लुटून आता जरा स्वस्त झालोय. जेवण पण श्री बघा सर्व वनभोजनचा आनंद लुटताने झणझणीत रस्सा अजूनही तोंड झोमतोय त्या रस्स्याने. पण खूप मजा वाटली ते प्यायला. तुम्ही पण या कधी आमच्याकडे. असा चुलीवरचा झणझणीत रस्सा रानात बनवलेला खायला प्यायला मजा एक वेगळीच असते. जेवण डायची करण्याची सोपी पद्धत इथे आपल्याला दिसत आहे. जेवण झाल्यानंतर गप्पा मारण्याची मजा असते ती काही वेगळीच असते. तुला फक्त सांगितलं नाही हा साफ आहे चांगला मस्त बारीक बिरीक करून दिला व्यवस्थित. आम्ही आलेलो लग्नावर म्हणजे तेव्हा मी सुतेरी बघितले ना आमच्या तिकडे भेटत नाही ना सुतेरी तेव्हा मला दिलं खायला. नंतर बघितली पेटवलेली चूल विजवत चालू पाणी टाकले त्याच्यावरती भुचण कुठे निखारा वगैरे असेल
तर बनवावं लागण्याची शक्यता असते, त्या कारणाने नाही नाही पाहिजे चूल व्यवस्थित विझून चाललेलो आहे आम्ही. ठेवली होती बियांना काढली बाटली हा दियांना ठेवा मग त्याला घटकट लागतं. हा काय आहे? झालेले आहे वनभोजनचा कार्यक्रम संपलेला आहे आणि आता परतीचा प्रवास चालू झालेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला कमेंट करून नक्की सांगा. बोला एकदा पाडू. आजीबाई पण माझ्यासारख्या फोटोच्या शौकीन आहेत. जाणकार लोकांनी पुढे या, वाट पुन्हा काढावी लागेल तुम्हाला शोधून. आजी आजी तुम्ही पुढे या, तुम्हाला वाट माहिती आहे ना. चला आता मी परतीचा प्रवास सुरू केलेला आहे बाबा, जेवून खाऊन आता चलो बाय. सुस्तावलेल्या पोझिशन मध्ये आहे बायको. येऊ पुढच्या वर्षी पण. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा हा आमचा वनभोजनचा कार्यक्रम कसा झालेला आहे. चला तुर्तास बाय बाय, गुड बाय.